रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। नगर परिषदेचा प्रश्न प्रलंबित असतानाच कोडोली ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल, प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर। पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या कोडोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून 17 सदस्य जागांसाठी 6 प्रभागानुसार आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज पार पडली। मंडल अधिकारी अरुण कांबळे यांनी याबाबत माहिती दिली। कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत प्रशासक सुनीता केकरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागनिहाय आरक्षण निश्चिती करण्यात आली। पार्थ माणिक खामकर या 14 वर्षीय मुलाच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी 3 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 4 जागा आणि सर्वसाधारण गटासाठी 10 जागा असे एकूण 17 सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। अनुसूचित जाती प्रवर्गात 2 महिला, 1 सर्वसाधारण जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गात 2 महिला, 2 सर्वसाधारण जागा तर सर्वसाधारण गटात 5 महिला व 5 सर्वसाधारण जागांचा समावेश आहे। यामुळे एकूण 9 महिला आणि 8 सर्वसाधारण सदस्यांचे प्रतिनिधित्व निश्चित झाले आहे। दरम्यान कोडोली ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी अनेक ग्रामसभा घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे। मात्र या प्रस्तावाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावडे। दिनांक 11/6/2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोडोली येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2026 कोडोली ग्रामपंचायतीसाठी प्रभागनिहाय आरक्षण टाकण्याचे कार्यक्रम जाहीर करण्यात आला। त्यानुसार आज आरक्षण टाकण्यात आले। ग्रामपंचायतीचे एकूण प्रभाग 6 असून सदस्य संख्या 17 आहे। त्यामध्ये अनुसूचित जातीच्या 3, नामाप्रवर्गाच्या 4 आणि सर्वसाधारणच्या 10 असे एकूण 17 सीट आहेत आणि त्याचं प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे। प्रभाग 1 मध्ये 3 सीट आहेत। अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पुरुष। प्रभाग 2 मध्ये अनुसूचित जातीची स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पुरुष। प्रभाग 3 मध्ये 3 सीट आहेत। अनुसूचित जातीचा पुरुष, नामाची स्त्री आणि सर्वसाधारण पुरुष। प्रभाग 4 मध्ये 2 सीट असून सर्वसाधारण पुरुष, नामाचा पुरुष आणि सर्वसाधारण स्त्री। 5 मध्ये 3 सीट असून नामा प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण पुरुष। प्रभाग क्रमांक 6 3 सीट असून सर्वसाधारण नामा प्रवर्ग सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पुरुष असे टोटल 17 सदस्य संख्येचे आज रोजी आरक्षण शांततेत सुरळीत पार पाडण्यात आले। जयदीप मोहिते, मागील ऑक्टोबर 20-25 पासून मी सातत्याने कोडोली ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषद होण्यासाठी सातत्याने काम करत आहे। आज आरक्षण सोडत कोडोली ग्रामपंचायतमध्ये पार पडली, परंतु या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 9 जून रोजी मला ईमेल पाठवून त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की या संदर्भातील जी काही योग्य कारवाई करण्यासाठी योग्य लोकांच्याकडे हस्तांतर करण्यात आलेले आहे। तसेच माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिनांक 2/4/26 रोजी साधारणतः 250 पानाचा प्रस्ताव नगरविकास मंत्रालय यांना पाठवून या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यासाठी त्या संदर्भातील कागदोपत्री व्यवहार केलेले आहेत। तरीही शासन का ग्रामपंचायतीसाठी प्रयत्न करत आहे माहीत नाही। यामागे कुठला तर अदृश्य शक्तीचा हात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे। आणखीन जर नगर परिषदेचं रूपांतर न होता ग्रामपंचायतीच्या इलेक्शन झाल्या आणि भविष्यात निर्णय काही बदलला तर होणाऱ्या आर्थिक नुकसानीस, होणाऱ्या वेळेच्या नुकसानीस आणि होणाऱ्या संपूर्ण त्रुटींबद्दल कोण जबाबदार आहे या संदर्भात नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।